राजेश शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे आमच्या इकडे श्रीची म्हणजे नवीन मूर्त्यांची भव्य अशी मिरवणूक आणि आता आम्ही चाललो आहोत आणि मी आज घातले आहे नऊवारी. तर हे बघा आजचा माझा लूक पूर्ण नऊवारी मी नेसले आणि माझ्याबरोबर आहे काकी पण आहे हे बघा नऊवारीमध्ये. आणि मी आज कळस घेतला आहे म्हणजे हा काकीच्या हातामध्ये जो कळस आहे तो. आणि आता आम्ही निघालो आहोत देवळाच्या इकडे कारण नवीन मूर्त्यांची मिरवणूक आहे. जसं मी सांगते भव्य अशी मिरवणूक आहे आणि आमच्याकडे पण उद्या हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे. तर मी आता चालले तर चला मग. आणि माझा मी पूर्ण लूक साडीवरती माझं लुक बघताय ते मला असं वाटतं की पूर्ण एखादी नवरीच नटले. वेगळाच फिलिंग येते. आणि एवढ्या कधी मी हातात बांगड्या घालत नाही किंवा एवढी सजावट नाही करत. नॉर्मली करते कारण मला माहिती आहे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा त्यांनाच नटवताना माझा वेळ जातो. आणि पहिल्यांदाच एवढं सगळं घातलंय तर मलाच आता कसं तरी वाटतंय म्हणजे पूर्ण लाज पण वाटते जायला. आणि आता बघूया सगळ्यांची रिॲक्शन कशी असतील. सगळी खूप मस्त दिसणार. आणि मी कळस घेतला असं काय ना आम्ही घरामधून एकच कळस नेतोय. तर चला मग तिथे जाऊया. नक्कीच बघा आणि आमचा लुक कसा वाटतोय हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पहिल्यांदाच एवढा असा भरगतचा लुक आहे. मंदिरापर्यंत आलो आहोत. चपला वरून समजते खूप माणसं आली आहेत. असेल तुम्ही सर्वजण नटून तयार आहेत. खूप मस्त अशी दिसत आहे. डेकोरेशन पण खूप छान वाटतंय. आहेत म्हणजे ह्या वर्षी आलेल्या आता जे स्थापन करणार आहोत त्या. आणि ह्यामध्ये कासव पण खूप मोठं दिसतंय बघा. आणि पिंडी पण फोटो पुरता घ्या गाडीवर गेली ना.
ताशाशिवाय कोणताही कार्यक्रम आधाअधुराच असतो, म्हणजे अपूर्णच असतो. देवाच्या शुभकामासाठी ढोल ताशे असतातच, तशा प्रकारे इकडे सुद्धा आहे. डीजे असतील तरी ढोल ताशे असतातच. झेंड्यावरतीच अडकलाय. दिसतील तेवढे घ्यायचा प्रयत्न केला आहे. तर कसं वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अजून मी करेन, अजून चालू आहे माझं, असं काही नाही आहे, मी थांबवलं आहे. पण इथे सामील झालं असतो. काही जणांना मुलांच्या परीक्षेमुळे, काही जणांना सुट्ट्या नसतात, तर काही जणांचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे त्यांना यायला नाही झालं शक्य. तर त्याने व्हिडिओ थ्रू दर्शन द्या, व्हिडिओ थ्रू बघा की कसं झालं भव्य मिरवणूक, म्हणजे कशी झाली आपली मिरवणूक नवीन मूर्त्यांची. आणि त्यामध्ये तुम्ही पण आहात असं समजून घेते. बघत राहा. कोणतर मध्ये मध्ये उभे राहिलं आहे. सर्वजण आपापल्या नऊवारीतच दंग आहेत. आणि पुढे समोरच तुम्ही बघितलात तर गणपती बाप्पाचे मंदिर आहे. तर टायमिंगला तुम्ही उत्सवातून बघितलात तर ह्या मंदिरात पालखी येते, त्यामुळे इथे आपण भव्य मिरवणुकीची पहिली सुरुवात गणपती बाप्पाच्या मंदिरापासूनच केली आहे. आणि माझ्या पूर्ण साडीची ना हालत बेकार झाले का माहितीये. सगळीकडे फिरून फिरून ते पूर्ण धागे निघाले साडीचे आणि पूर्ण मी कचरा गोळा करत निघाले.
वाजव, पण आधी आमचं आम्ही खाऊ तर ते आधी खाऊन घेत आहेत, नंतर मग ते वाजवणार. दोघं जण असेच करतात आणि तुम्हाला दुसरं लगेच दिसेल. तर लगेच मी तसंच केलं की कितीही वाजत झालं तरी आम्ही आमचं पहिलं खाऊ घालणार आणि नंतरच ढोल तसे वाजवणार. काकीकडे होता आणि काकी बसली चहा प्यायला म्हणजे एवढ्यामध्ये आणि माझा कळस तिकडेच राहिला. मग मी घेऊन आली जाऊन, म्हणून मी सगळ्यात लास्ट आहे म्हणजे शेवटला आहे. असं एकदम पुढे पुढे चालत आहे. चला मग. चंद्रभागेच्या जवळ विठेवरी देव उभा, चंद्रभागेच्या जवळ ते बंधू माझा भारी देवाची वारी मुखात नाम हरी, बंधू माझा भारी देवाची वारी मुखात नाम हरी, मुखात नाम हरी भारी त्याची ही पंढरी. भगबाई दुर्व्याचा, भगबाई दुर्व्याचा, त्या दुर्व्याच्या बागेमध्ये ना केवढा गणपती देवाचा, दुर्व्याच्या बागेमध्ये ना केवढा गणपती देवाचा, दुर्व्याच्या बागेमध्ये ना केवढा गौरी मातेचा, कस्तुरी बागेमध्ये ना केवढा गौरी.
तुझ्याच राहिला प्रेम चाली ही दिशा भक्ती रस कराचा प्रेम पाहाया हरी विठ्ठल के पंढरीला जय हरी विठ्ठल के पंढरीला जय हरी तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत येताना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो मिरवणुकीच्या वेळी जे कळस तुम्ही बघितलात हातामध्ये डोक्यावरती, त्या कळसामध्ये पाणी होतं. ते फिरून झाल्यानंतर देवाच्या मूर्तींवरती जलाभिषेक करायचा होता. तर सर्वजण तेच करण्यात दंग आहेत. आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला देवाच्या अंगावरती पाणी ओतायला मिळतंय. तर मला तर असंच वाटतं की आपण खूप भाग्यशाली आहोत. नवीन मूर्त्यांच्या अंगावरती पाणी ओतायला मिळते, म्हणजे जलाभिषेक करायला मिळतोय. तर तेच चालू आहे. तर ज्या तुम्ही मूर्त्या बघितल्यात तर ह्या आहेत त्या टोपामध्ये मूर्ती ठेवल्या आहेत. जलाभिषेक झाला आहे आणि मूर्त्या पण खूप छान वाटतात. ह्यामध्ये कासव आहे. काळोखातून काही दिसत नाही, पण आमटी, भात, भाजी आणि मीठ आहे. आले मी घरी. हनुमान जयंतीची पूर्ण तयारी झाली घरी इकडे. तर चला मग आता घरी जाते आणि सगळं आधी हे काढते. हाच होता छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.
झाली आमची तयारी. खूप सिंपल अशी तयारी केली आहे. मेकअप उतरवून झाला आहे आणि उद्याची तयारी चालली आहे. छोटीशी आमची तयारी चालली. ह्या वर्षी खूप साधं सिंपल डेकोरेशन आहे, कारण आमची ह्या वर्षीची लायटिंग होती ती बंद पडली आणि जेव्हा इथे लावताना समजलं की एक लायटिंग बंद पडले, त्यामुळे आम्ही एकच लावले. आता 12 वाजायला आलेत आणि इकडे बघा समोर तुळशी मोजायचा कार्यक्रम चालू आहे. ह्या दोघी तुळशी मोजत आहेत आणि त्या तुळशीमध्ये एखादी तुळस कमी पडेल, कारण आता डोळ्यामध्ये झोप आली आहे. दोघी पण बसले आहेत. आता त्या 101 होत आहेत की 99च होत आहेत. काय दीदी? ताईला 10 वाजता झोपायची सवय आहे आणि आता 12 वाजायला आले म्हटलं ताईची हालत जरा थोडी बेकार होईल, कारण का तिला 10 वाजले की आपोआपच तिचे डोळे झोपायला येतात. आणि दीदीकडे तुम्ही बघितलं तर दीदी वाटते झोपलेलीच आहे असंच वाटते. बघा आता किती मग्न आहे मोजण्यात. एका ती त्याच्यात 10च्या ऐवजी 9 पण होतील. किती असेल? एका दुसरं राहील की विसरताना मोजताना आणि त्या मोजून झालेल्या बसलेत बघा. याच्यात 1108 पाहिजे असतात तुळशी, त्याच्यात काही 10 पण गेले असतील. तो दिसत पण नाही आहे, सगळं काळच आहे. हे बघा ह्या दोघे जणी आता रांगोळी काढून घेत आहेत. म्हणजे पूर्ण दर्शनीची समोरची, म्हणजे तिकडे ताई आहे आणि इकडे दीदी आहे. इकडची तयारी झाली. जी लाइटिंग कमी पडत होती ती अजून लावण्यात येत होती. ताईन काढले. हे बघा ही सरळ आहे आणि ही ना दीदीन काढले बघा. म्हणजे कोणाला जर लाईनी काढायची असतील ना तर तिकडे नक्कीच कॉन्टॅक्ट करा. हे बघा सरळ इकडनं अशी जाईल आणि इकडनं तशी जाईल. आणि इकडे ताई रंग भरती आता. सर्व येणाऱ्या पाहुण्यांचे, भक्त मंडळींचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यापुढे आम्ही सुस्वागतम अगोदरच लिहिलं आहे, नंतर आहे. इकडे जय हनुमान आणि ही गदा ताईला शिकवून तिथे कंटाळली, ताईनंच चांगली काढली. आणि इकडे बघा मोठी गदा आहे, सर्वात दिसणार पण नाही तुम्हाला. हे बघा गदा काढले आणि ही बघा ताईची गदा, ही दीदीने काढले गदा सर्वात मोठी. ताईचं अक्षर ना खूप मस्त आहे आणि लहानापासून खूप छान होतं. आम्हाला पण वाटायचं आम्ही ताईसारखेच अक्षर काढू, पण असं कधी झालंच नाही. ते कलर मी काय टाकले आणि इथं जराशी टाकत होते, पण ते कलर बरोबर नव्हते. हां गडबड झाली नाही, ते कलरच बरोबर नाही पडत होते, कारण हे आणले होते मी. तुझ्यात प्रॉब्लेम आहे. हे तू सगळेजण कामं करतायत आणि मी सगळ्यांची कामं बघते. तर हा होता नवीन मुद्द्यांच्या भव्य अशा मिरवणुकीचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.